नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्यांना पक्षचिन्ह देखील मिळालं आणि राष्ट्रवादी पक्ष देखील मिळाला। असं असलं तरी जनतेची सहानुभूती ही शरद पवारांनाच मिळणार अशा प्रकारचं एक धक्कादायक विधान अजित पवार गटातील एका मोठ्या नेत्याने केलं आहे। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। तर राज्यात चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे। सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क देखील बजावला सुरुवात केली आहे। या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत। ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मात्र एक विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे। शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे। ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी हे मोठं विधान केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या संदर्भात? अजित पवार यांना जनतेची सहानुभूती न मिळता शरद पवार यांना मिळेल का आणि शरद पवार गटाचा मोठा दणदणीत विजय होईल का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।